Hello friends, we have completed law of demand and assumptions of demand, and the next point is exceptions to law of demand. So at first we have to understand what is the difference between assumptions and exceptions. Already I explained, but now just I am reminding. So assumptions are those situations, those conditions which are assumed to prove the law. Assumptions म्हणजे अशा कंडिशन्स, अशा सिच्युएशन्स, अशा फॅक्ट्स की त्या गृहीत धरल्या जातात आणि मग तो लॉ आहे तो प्रूव्ह करायचा त्याच्यामध्ये प्रयत्न असतो. म्हणजे काही कंडिशन्स ह्या अशाच आहेत असं गृहीत धरून तो लॉ आपण एक्सप्लेन करतो आणि तो प्रूव्ह करतो. what are exceptions? Exceptions are those conditions, those facts which are not applicable to law. That means how they are not thinking about the law, they are not following the rule of law. They are not behaving according to statement of that law. So here that is called as exceptions. अपवाद असं आपण म्हणू शकतो मराठीमध्ये एक्सेप्शन्सला. असं म्हटलं जातं बघा की नियमाला अपवाद असतातच असं म्हटलं जातं. तुम्ही स्कूल डेजमध्ये तुम्ही लर्न केलं असेल जॉमेट्रीमध्ये, त्याच्यामध्ये अझम्पशन्स होते आणि काही एक्सेप्शन सुद्धा होते. तर त्या पद्धतीनेच इथे आपण इकॉनॉमिक्समध्ये पण तसंच करणार आहोत. अझम्पशन्स आपण आता स्टडी केले. आता एक्सेप्शन्स बघू. एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ डिमांड. फर्स्ट इज गिफन पॅराडॉक्स, सेकंड इज प्रेस्टिज गुड्स, थर्ड इज स्पेक्युलेशन, फोर्थ इज प्राइस इल्युजन, fifth is ignorance, and next is habitual goods. So here these are few exceptions that are given in your syllabus. Let me see one by one. So this is, before that again we understand here what is the demand curve in case of exceptions. You just see, this is our regular demand curve. In that already we had drawn when we learned the law of demand. So how we have prepared this? That means according to table we have plotted the points and we get this DD curve which is sloping downward from left to right. आपण आता लॉ ऑफ डिमांडमध्ये कसं केलं होतं बघा. इथं क्वांटिटीज, एक्स ॲक्सिसला क्वांटिटीज डिमांडेड होते, वाय ॲक्सिसला प्राइसेस होते आणि त्या 50 रुपीज प्राईस असेल तर 1 क्वांटिटी डिमांडेड होती, 40 असेल तर 2 होती, 30 असेल तर 3 होती. हे आपण शिकलेलं आहोत सगळं. म्हणजे जसं जसं प्राईस कमी होईल तसं तसं क्वांटिटी डिमांडेड वाढतात. हा आपला काय आहे, लॉ आहे. सो व्हेन प्राइसेस फॉल देन क्वांटिटी डिमांडेड हिअर इट रायझेस. सो हिअर दॅट इज law of demand, and we got here this downward sloping from left to right DD curve. तर हा आपण DD कर्व कसा काढला होता हे तुम्हाला मी सांगितलं होतं. पण एक्सेप्शन्समध्ये काय होतं की अपोजिट डिरेक्शनला त्याची बिहेवियर होते. म्हणजे आता इथं काय, रेग्युलर लॉ ऑफ डिमांडमध्ये काय होतं, प्राइसेस कमी झाल्या की क्वांटिटीज वाढतात. पण एक्सेप्शनल डिमांड कर्वमध्ये प्राइसेस कमी झाले तर क्वांटिटी वाढत नाहीत, क्वांटिटी पण कमीच होतात और मे इन्क्रीज होतात. म्हणजे इथं जे इन्व्हर्स रिलेशनशिप आहे प्राइस आणि कमोडिटीजमध्ये, क्वांटिटी डिमांडेडमध्ये, प्राइसेस ऑफ द कमोडिटीज अँड क्वांटिटी डिमांडेड ऑफ कमोडिटीज, ह्याच्यामध्ये ते इन्व्हर्स रिलेशनशिप मी तुम्हाला सांगितलं होतं तसं हे इथे इन्व्हर्स रिलेशनशिप आहे. पण एक्सेप्शनल डिमांड कर्वमध्ये तिथं डिरेक्ट रिलेशनशिप आहे. म्हणजे लॉ ऑफ डिमांडच्या बरोबर अपोजिट कंडिशन ही एक्सेप्शनल डिमांड कर्वमध्ये येते. हे एक्सेप्शन्स असतात, त्यामुळे हा लॉ हे ते फॉलो करत नाहीत किंवा ह्या लॉप्रमाणे वागत नाहीत. ह्याच्याबरोबर अपोजिट डिरेक्शनला वागतात. म्हणजे प्राईस इन्क्रीज झाली की डिमांडसुद्धा इन्क्रीज होतो, प्राईस कमी झाली डिमांडसुद्धा डिक्रीज होतो. दॅट इज एक्सेप्शनल डिमांड कर्व. एक्सेप्शनल डिमांड कर्वमध्ये रेग्युलर लॉ ऑफ डिमांडच्या कर्वच्या बरोबर अपोजिट डिरेक्शन आपल्याला दिसतं डिमांड कर्वचं. तर कसं आहे बघा. आता हा झाला एक्स ॲक्सिस, हा झाला वाय ॲक्सिस. आपण दाखवलं होतं त्याच्याप्रमाणे
एक्स ॲक्सिसला क्वांटिटी डिमांडेड इन केजीस दाखवले आहे, वाय ॲक्सिसला प्राईस इन रुपीज दाखवलेला आहे. आणि इथं आपल्याला डिमांड कर्व कसा मिळतो ते बघा. हा डिमांड काय आहे, अपवर्ड मुवमेंटला आहे, फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट टू राईटच आहे पण अपवर्ड मुवमेंटला आहे. म्हणजे जशी प्राईस वाढेल तसं क्वांटिटी डिमांडेड पण वाढतेच, क्वांटिटी डिमांडेड कमी होत नाही. तर अशा हा एक्सेप्शनल डिमांड कर्व असणाऱ्या केसेस म्हणजेच एक्सेप्शन्स ऑफ डिमांड लॉ, एक्सेप्शन्स टू लॉ ऑफ डिमांड. सो लेट वी सी वन बाय वन. First is Giffen paradox. So what is this Giffen's paradox? Who is Giffen? Sir Robert Giffen. He is economist in England, and he saw economic behavior of the people in England, and according to that he has explained this paradox, Giffen's paradox. So what is meant by Giffen goods? Certain inferior goods, or Giffen goods is a product. Giffen good is a product that people consume more of as price rises and less of as price falls, violating the basic law of demand in microeconomics. म्हणजे गिफन गुड्स किंवा गिफन प्रोडक्ट्स म्हणजे काय, तर असे प्रोडक्ट्स की जे प्रोडक्ट्स प्राइस राईज झाल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये कन्झ्युम केले जातात आणि प्राईस लेस झाल्यावर कमी प्रमाणामध्ये कन्झ्युम केले जातात. तर याचाच अर्थ परचेस केले जातात. परचेस करूनच आपण कन्झम्पशन करतो. सो ए गिफन गुड इज ए लो इन्कम नॉन लक्झरी प्रोडक्ट. मीन्स इट इज जनरली नेसेसिटीज कम्स अंडर दिस गिफन गुड. आपण आता परत एकदा बघू की गिफन हा कोण आहे. सर रॉबर्ट गिफन is an economist, observed the situation related to demand for bread and meat in England. So when price of bread was decreasing, less bread was purchased, and here surplus money was transferred to purchase meat. As a result, demand for meat increased. म्हणजे हा इकॉनॉमिस्ट जेव्हा सोसायटीमधलं बिहेवियर पाहतो कन्झ्युमरचं, की मीठ आणि ब्रेड हे दोन्ही आपण कन्झ्युम करतो एकत्र, तर ज्यावेळेस ब्रेडच्या प्राइसेस कमी झाल्या त्यावेळेस म्हणजे ज्या इन्फेरियर गुड्स आहे, ब्रेड कम्स अंडर इन्फेरियर, हे फक्त कशामध्ये फक्त शक्य आहे तर इन्फेरियर गुड्समध्ये. गिफन गुड्स म्हणजेच काय, इन्फेरियर गुड्स. इन्फेरियर म्हणजे काय, लो क्वालिटीचे गुड्स. जेव्हा गिफननी पाहिलं की लो क्वालिटीच्या गुड्सच्या प्राइसेस जेव्हा कमी होतात, म्हणजे ब्रेड ही इन्फेरियर गुड्स होतं किंवा लो प्राइस गुड्स होते आणि ती इन्फेरियर पण होती, तर ते इन्फेरियर गुड्सच्या कॉस्ट कमी झाले किंवा प्राइस कमी झाले तर ॲक्च्युली लॉ ऑफ डिमांडप्रमाणे काय व्हायला पाहिजे, प्राइस लेस झाली म्हणजे डिमांड राईज व्हायला पाहिजे होता, पण तिथं राईज झाला नाही. म्हणजे प्राइस कमी झालेली असताना कंझ्युमरनी त्याची मोर क्वांटिटीज परचेस केली नाही. उलट जे सरप्लस मनी त्याच्याजवळ जे अवेलेबल होतं त्या परचेस मनीचा यूज मीट परचेस करण्याकरता केला. म्हणजे कंझ्युमर स्विच ओव्हर फ्रॉम दॅट इन्फेरियर गुड्स टू सबस्टिट्यूट विच इज सुपिरियर. म्हणजे इन्फेरियर गुड्सवर मनी स्पेंड करण्यापेक्षा जे मनी उरतं त्या मनीमध्ये ते सबस्टिट्यूट गुड्स परचेस करतात किंवा दुसरी गुड्स प्रेफर करतात. म्हणजे बघा आता आपण एक्झाम्पल पुढे बघणारच आहोत, म्हणजे रुपीज ह्याच्यामध्ये मी थोडंसं आपल्याकडचं इंडियाचं एक्झाम्पल मी घेतलेलं आहे आणि त्या एक्झाम्पलमधून तुम्हाला कळेल. तर हे जे काही इकॉनॉमिक बिहेवियर आहे कंझ्युमरची, तर ती कंझ्युमरची बिहेवियर लक्षात आलं नव्हतं. त्याने हा गिफन पॅराडॉक्स हे एक जे कॉन्सेप्ट आहे ते लोकांना सांगितली आणि ते आता इकॉनॉमिक्समध्ये ह्या गिफन पॅराडॉक्सचं खूप इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन आहे आणि पुढं ग्रॅज्युएशनमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ह्याचं खूप मोठं डिटेलमध्ये डीपमध्ये स्टडी आहे. तर ॲटलिस्ट तुम्हाला यावर्षी इंट्रोडक्शन त्याचं किंवा हे काय आहे हे एवढं जरी समजलं तरी खूप झालं. सो लेट वी टेक द एक्झाम्पल. दिस इज इन्फेरियर राईस अँड these are व्हेजिटेबल्स. आता बघा इन्फेरियर राईस
आता when the person of low income, they never think about that quality and all. How it is affordable, in that way here they are purchasing goods. आता इथं इन्फेरियर राईस परचेस केला होता, तर इन्फेरियर राईसची तो कंझ्युमर ह्या इन्फेरियर राईसचं कुठल्या प्राईसने तो परचेस करतो, ₹20 फॉर 1 kg. इथं आपण ॲझ्युम करू की हा 1 kg आहे. तर 1 kgला जर तुम्ही ₹20 परचेस करून एखादा कंझ्युमर जर ते इन्फेरियर राईस घेत असेल, त्याला सुपिरियर राईस घ्यायला अफोर्डेबल नाही होत, म्हणून तो काय करतो, ठीक आहे इन्फेरियर राईस ते इन्फेरियर राईस घेऊ आणि त्याची बेसिक नीड ऑफ फूड इट कॅन बी सॅटिस्फाईड विथ दिस. So he purchased this inferior rice at ₹20 every day or frequently. Then the rate of this inferior rice is ₹20. And due to some reasons, here it comes down from ₹20 to ₹12. But he never think about to purchase more quantities of rice. As he is purchasing 1 kg for ₹20 and he is consuming during the week of that any month, then he is spending ₹20 every month for purchasing this inferior rice. And in a particular month, that price comes down and it becomes here ₹12. So he never thinks that now here it is ₹12 and now we purchase more quantities. So what is the difference between 20 and 12? That is the 8. ₹8. So ₹8 here, that is surplus money for him because of decrease in price or because of fall in price. Because of fall in price. He is having now this ₹8. So instead of here spending this ₹8 for inferior quality, he prefers to purchase vegetables from that ₹8. This is Giffen paradox. And that vegetables may be of superior quality. That means he can purchase both in ₹20, that is inferior rice as well as vegetables. So this is Giffen paradox. आता गिफन प्रोडक्ट म्हणजे लो प्राइस प्रोडक्ट असं साधारण समजलं जातं इकॉनॉमिक्समध्ये. तर आता पुन्हा एकदा आपण बघू की हा इन्फेरियर राईस आहे. हा इन्फेरियर राईस ₹20 तो पर वीक परचेस करत असेल तर त्याची प्राईस, मग त्यावेळेस तो व्हेजिटेबल परचेस करत नाही. ही इज परचेसिंग ओनली प्राईस बिकॉज दॅट इज ओनली द अफोर्डेबल फॉर हिम. दॅट इज ओनली द अफोर्डेबल ॲक्ट और अफोर्डेबल बिहेवियर फॉर हिम. So when price comes down from ₹20 to 12, then ₹8 that are remaining, that he from that ₹8 he can purchase here fresh vegetables. म्हणजे कसं बघा, ₹20 वरून ₹12 मध्ये प्राइस फॉल झाली, तर तो दर आठवड्याला किती देत होता, ₹20 देत होता. मग आता त्याला किती द्यायला लागणार आहे, ₹12. म्हणजे त्याला ₹20 स्पेंड करण्याचं त्याचं पॉवर होतं. म्हणजे तो एव्हरी वीक ₹20 तो स्पेंड करू शकत होता. पण आता काय झालं की त्याचे प्राइसेस कमी झाले. किती कमी झाले, ₹8 कमी झाले. म्हणजे ₹8चं दुसरं प्रोडक्ट परचेस करायचं त्याचं कंडिशन आहे. म्हणजे परत एकदा इन्फेरियर गुड्स त्याच डिफरन्सची, म्हणजे ₹8चे परत एकदा इन्फेरियर गुड्स परचेस करण्यापेक्षा तो काय विचार करतो की त्या ₹8मध्ये आपण व्हेजिटेबल्स घेऊ, फ्रेश व्हेजिटेबल्स घेऊ. आणि अशा पद्धतीने त्याची जर इकॉनॉमिक बिहेवियर नोटीस केली तर त्याला आपण गिफन पॅराडॉक्स असं म्हणू शकतो. कुठलं एक्झाम्पल तुम्ही घ्या. आता त्यांनी मीट आणि ब्रेडचं घेतलं होतं, ते त्यांचं तिकडचं एक्झाम्पल. हे आपल्याकडं मी इंडियन एक्झाम्पल घेतले की ज्याच्यावरून तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. So here this is Giffen paradox. In case of Giffen paradox, demand curve is upward sloping from left to right. Now next example. Next example is prestige goods, or it may be called as snob appeal. Who is snob? He is a person who wants to show his superiority. Who wants to show his superiority.
That means he is thinking about his social status. So here that is prestige goods. What are prestigious goods? I have taken few examples. Diamond is there, gold is there. She has, this is costly car, luxurious costly car here. I don't know here the name, but you know here what are the costly cars are there. So when in case of prestige goods, snobbish person's behavior is shown in this prestige goods. When snob appeal, what is meant by snob appeal? Commodities those are preferred by snob or snobbish. Snobbish is the person who want to show his superiority or he want to show his high status in society. So you know here when price of gold is increasing, some people also purchase. Even if it is increasing, some are purchasing. There is a particular category in every society. That means they want to show that how your prices of gold that are increasing show no effect on us. We can purchase at increasing prices. It is affordable to us. Why? Because our social status is high. In case of diamond also, they may use diamond or may not use diamond. But they purchase and they show everybody that I am purchasing here this costly diamond. And according to that, he think that as I am purchasing this highly priced diamond, so I have social status, good social status. In case of cars also, you know here many people they have car already, but when here that new car is coming in the market, if their purchasing power is good, then definitely they you just see that they sell that old car and here purchase new car, even if that old car is in good position. So here this is prestige goods. आता ह्या प्रेस्टिज गुड्स किंवा स्नॉब अपील म्हणजे काय बघा, स्नॉब म्हणजे असा पर्सन की जो आपलं स्टेटस किती हाय आहे किंवा आपलं सामाजिक दर्जा असं आपण म्हणू शकतो किती हाय आहे हे दाखवणारं पर्सन म्हणजे स्नॉब. आणि ह्या ज्या काही कमॉडिटीज असतात की ज्या ह्या स्नॉबला त्या पर्सनला अट्रॅक्ट करतात त्याला आपण स्नॉब अपील असं म्हणतो. आणि हे जे काही स्नॉबची एक सायकोलॉजिकल टेंडन्सी असते तर ह्याची त्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये खूप उपयोग करून घेतला जातो. म्हणजे त्यांना असं मोटिवेट केलं जातं की यू आर स्पेशल पर्सन अँड यू हॅव टू परचेस दिस प्रोडक्ट्स. सो लाईक दिस इट इज शोन इन ॲडव्हर्टायझिंग. let it be here, that is not our point of syllabus. You just see in case of gold, म्हणजे आता बघा गोल्ड जरी प्राइसेस वाढत असतील डायमंडच्या किंवा कारच्या जरी प्राइसेस वाढत असतील तरी प्राइसेस वाढल्या तरी ते परचेस करतात आणि ते दाखवतात की समाजमध्ये सोसायटीमध्ये की आम्ही जरी प्राइसेस वाढल्या तरी आम्ही गुड्स परचेस करतो. म्हणजे इथे लॉ आपला पॉईंट काय आहे का तो त्यांचा पॉईंट झाला, त्यांचं बिहेवियर झालं. आपलं काय आहे इथं पॉईंट की हाऊ इट इज एक्सेप्शन टू लॉ ऑफ डिमांड. लॉ ऑफ डिमांडमध्ये काय होतं, प्राईस इन्क्रीज झाले की डिमांड कमी होतो, पण इथं काय होतं प्राईस इन्क्रीज झाले की डिमांड पण इन्क्रीज होतो. असं प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्ही इथे कन्फर्म करून घ्यायचं आहे प्रत्येक एक्सेप्शनमध्ये. नाव नेक्स्ट इज स्पेक्युलेशन. व्हॉट इज मीन बाय स्पेक्युलेशन? Speculation is nothing but to earn huge profit by taking the advantage of tremendous increase and decrease in the prices of shares or commodities. That is called as speculation. Again, it can be here defined. This is the act of buying something, hoping that its value will increase, and then selling at this higher price in order to make a profit. काय आहे बघा हे स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन याचा अर्थ असा की लेस प्राईसला किंवा लेस व्हॅल्यूला परचेस करायचं किंवा आत्ताच्या जी त्याची प्राईस आहे त्या प्राईसला ते परचेस करायचं आणि एक गेस करायचं की काही दिवसांनी ही प्राईस वाढणार आहे असं गेस करून आत्ता ते कमोडिटीज किंवा शेअर्स किंवा कुठल्याही सिक्युरिटीज ह्या परचेस करायच्या आणि फ्युचरमध्ये हायर प्राईसला त्या सेल करायच्या आणि large profit here it can be earned. So here this act is known as speculation. आता इथं मी एक्झाम्पल दिले शेअर मार्केटचं. कमोडिटी मार्केटचं सुद्धा एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, पण इथं शेअर मार्केटचं एक्झाम्पल मी दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघा की शेअर मार्केटमध्ये कसं असतं, एखाद्या शेअर मार्केट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. शेअर मार्केट इज अ मार्केट वेअर शेअर्स आर ट्रेडेड ऑर बॉट. शेअर्स आर ट्रेडेड हे निदान एवढं तर ऐकून माहीत असेल. पर्टिक्युलरली SP च्या विद्यार्थ्यांना हे शेअर मार्केटचं कल्पना असणार आहे.
तर मोठमोठ्या कंपनीचे शेअर तुम्ही आता व्हॉट इज मीन बाय शेअर अँड व्हॉट इज मीन बाय जॉईंट स्टॉक कंपनी दिस थिंग हिअर एव्हरीथिंग यू हॅव स्टडीड. तर मोठमोठ्या जॉईंट स्टॉक कंपनीचे शेअर्स इथं परचेस केले जातात किंवा सोल्ड केले जातात. असं जे मार्केट असतं तर त्या मार्केटला शेअर मार्केट असं म्हणतात. तर ह्या शेअर मार्केटचं एक हे असते टेंडन्सी असते बघा. एखाद्या शेअरची प्राईस एकदा रायझिंग ट्रेंडला लागली की ती रायझिंग ट्रेंडलाच लागते. म्हणजे पूर्ण आठवडा 15 दिवस ते प्राइसेस वाढतच जातात. शेवटी शेअर मार्केटला सिलिंग लावावं लागतं त्याच्यात. म्हणजे जर एखाद्या कंपनीचं प्रोफाईल चांगलं असेल, त्याचं फ्युचर चांगलं असेल, त्याचं सेल वाढलेलं असेल, त्याचं प्रॉफिट क्वार्टरली प्रॉफिट किंवा 6 मंथली प्रॉफिट किंवा इयरली प्रॉफिट त्याचं वाढलेलं असेल किंवा त्याची फिनान्शियल कंडिशन एकदम एक्सलंट असेल, तर अशा कंपनीच्या शेअर्सना मार्केटमध्ये डिमांड असतो. तर इन्व्हेस्टर्स जे असतात म्हणजे आपल्यासारखे इन्व्हेस्टर्स हे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या शेअर मार्केटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात आणि मग रायझिंग ट्रेंडला विकून रायझिंग प्राइसेसला विकून ते ट्रिमेंडस प्रॉफिट कमवतात, लार्ज प्रॉफिट. ह्याला आपण स्पेक्युलेशन असं म्हणतो शेअर मार्केटमधलं. आता इथे या एक्झाम्पलमध्ये दाखवलं बघा. हा रायझिंग ट्रेंड कसा होतो. एक फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ इथं की ₹20 होती, 20 किती झाली 40. म्हणजे एक समजा पर्टिक्युलर कंपनीचे शेअरची प्राईस ॲट फर्स्ट जेव्हा ते लॉन्च झालं कंपनी किंवा त्याचा जेव्हा इश्यू होता किंवा पहिल्यांदा जेव्हा तेव्हा मार्केटमध्ये आलं तेव्हा त्याची प्राईस ₹20 होती. मग काय झाली 40, मग काय झाली 60, मग 80. म्हणजे एका आठवड्यातल्या जर आपण ह्या फिगर्स आहेत असं ॲझ्युम केलं तर तो रायझिंग ट्रेंडला आहे. म्हणजे आता बघा 20पासून 40 झाला की आपण लॉ ऑफ डिमांड काय सांगतं, प्राईस वाढला की क्वांटिटी डिमांडेड कमी होती. पण इथं तसं होत नाही. प्राईस जरी वाढल्या तरी अंदाज येतो लोकांना. आता ही 20ची 40 झाली आणि एक गेसिंग असतं किंवा एक त्याच्यामध्ये मग लॉजिक असतं किंवा एक रिस्क फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. ते रिस्क घेऊन लोक क्वांटिटी डिमांडेड वाढवतात. म्हणजे शेअर्सची अजून एक्स्ट्रा क्वांटिटीज परचेस करतात. म्हणजे ॲक्च्युली आता 20ची 40 झाली म्हणजे डबल झाली. तर ते विचार करतात की इतक्या दिवसामध्ये ही डबल झाली. आणि कंपनीचं प्रोफाईल असं आहे, त्याचं प्रॉफिट चांगलं आहे, त्याचा सेल पण चांगला आहे, तर नक्की ह्याची वाढणार. म्हणजे जर ₹20 त्यांनी 100 शेअर्स परचेस केले असेल तर 40ला तो 200 करणार. जर त्याची कपॅसिटी असेल, पर्चेसिंग पॉवर जर चांगली असेल तर किंवा फिनान्शियल कपॅसिटी असेल तर तो काय करणार ₹20चे 100. 20चे 40 झाल्यावर म्हणजे तो आणि 100 घेणार. म्हणजे त्याच्याकडं ₹20ने खरेदी केलेले 100 आणि ₹40 केलेले 100 असे 200 शेअर्स होतात. मग परत हा रायझिंग ट्रेंड लागतो आणि तो कुठंपर्यंत जातो 120 पर्यंत. म्हणजे 20चा शेअर्स त्याला 120ने तो विकतो आणि 40चा शेअर्ससुद्धा तो 120ला सेल करतो आणि अशा पद्धतीने तो प्रॉफिट अर्न करतो. ह्याचं खूप मोठं आहे शेअर मार्केटचं बोलायचं म्हटलं तर खूप डीपमध्ये आहे. मे बी हिअर आय कॅन एक्सप्लेन यू whenever we get the time. Now let me see next. Next is price illusion. Price illusion means here illusion means what? It is a false idea or belief. म्हणजे कंझ्युमर्स सायकोलॉजिकल बायस. म्हणजे त्याचा बायस असतो बघा की एखादं प्रोडक्ट हे चांगलंच आहे, मग त्याचे प्राईस किती पण वाढले तरी त्याचं डिमांड कमी होत नाही, डिमांड पण वाढतच जातो. फॉर एक्झाम्पल ब्रँडेड प्रोडक्ट्स. आता तुम्ही तुमचे ब्रँडेड शर्ट्स असतात किंवा ब्रँडेड ज्वेलरी असते किंवा कुठलंही तुम्ही ब्रँडेड प्रोडक्ट घ्या, त्या ब्रँडेड प्रोडक्टमध्ये कितीही प्राईस वाढले तरी ते आपण परचेस करतोच. कारण आपल्याला एक त्याचा विश्वास असतो की हे ब्रँडेड प्रोडक्ट मी यूज केलं, हे चांगलं आहे, ह्याचे जरी प्राईस वाढले तरी ह्याचा रिझल्ट चांगलाच येणार आहे. So here what is meant by price illusion? Price illusion is a false idea or belief and consumer psychological bias that branded products are good products, and even if here the prices of branded products that are increasing, quantity demanded is not decreasing or not falling. So here this is price illusion. In case of sale, here आता बघा तुम्ही कुठल्याही टेक्स्टाईल प्रोडक्टचा सेल असेल तर म्हणजे बेडशीट असू दे किंवा साडी असू दे, कधी कधी हा स्टॉक क्लिअरन्स सेल असतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की सेलच्या गोष्टीमध्ये क्वालिटी लो आहे असं आपल्याला वाटतं, पण तसं नसतो. कधी कधी कंपन्या स्टॉक क्लिअरन्स सेल काढतात. स्टॉक क्लिअरन्स याचा अर्थ मागचा जो स्टॉक असतो म्हणजे लास्ट इयरचा तो त्याचा सेल करून त्या थोड्या कमी किमतीने विकून तो स्टॉक ते डिस्पोज करतात, जेणेकरून त्यांना नवीन फॅशनचा नवीन पद्धतीचा स्टॉक भरता येईल. तर अशा वेळी क्वालिटी चांगली असते, पण आपल्याला आपलं सायकोलॉजिकल एक हे असतं की हे क्वालिटी चांगली नाही म्हणून त्याच्या प्राइसेस जरी कमी असल्या
तरी आपण परचेस करत नाही, म्हणजे क्वांटिटी डिमांडेड इन्क्रीज होत नाही. सो दिस इज प्राईस इल्युजन. त्याच्यानंतर आहे इग्नोरन्स. ड्यू टू इग्नोरन्स पीपल मे बाय मोर ऑफ ए कमोडिटी ॲट हाय प्राईस. काही लोकांना माहितीच नसतं बघा. म्हणजे कंझ्युमरचं जे एक अवेअर असायला पाहिजे किंवा कंझ्युमर हा थोडासा म्हणजे कॉन्शियस असायला पाहिजे फिनान्शियलच्या बाबतीमध्ये किंवा पर्चेसिंगच्या बाबतीमध्ये. तर तसं नसतं काही काही कंझ्युमरच्या बाबतीत. त्यांना माहीतच नसतं प्राईस वाढले का कमी झाले. जायचं मार्केटमध्ये प्रोडक्ट घ्यायचं आणि यायचं. नाव नेक्स्ट इज हॅबिच्युअल गुड्स. In case of habitual goods, even if here that prices are increasing, that consumption is important for that consumer. म्हणजे काही ना टीची हॅबिट असते, काही ना कुठल्या गोष्टीची हॅबिट असते, काही ना कमोडिटीज इंजुरीज टू हेल्थ त्याची हॅबिट असते. मग त्यांचे ते हॅबिट्स जे सॅटिस्फाय करण्यासाठी ते प्राईस जरी इन्क्रीज झाले तरी त्यांची क्वांटिटी डिमांडेड इन्क्रीजच होते. त्याची क्वांटिटी डिमांडेड डिक्रीज होत नाही. सो हिअर दीज आर various exceptions of law of demand, and you have to prove here how this law of demand is not followed by all these exceptions. Every time you have to explain that. Okay, now today we stop here, and I think I told you that you have to attend my surprise test. So when you get here that link, according to that you just solve the test and inform us the marks on group, or I think here it will come automatically on Gmail, but you just inform me the marks with your roll numbers in through that WhatsApp group. Okay, thank you very much.